होळी संपन्न झाली आहे आणि नेहमीप्रमाणे काही लिबरल मंडळी ही वेळातनं बाहेर आली आहेत आणि पुन्हा त्यांनी सणांबद्दल गरळ ओकायला सुरुवात केली आहे. त्यातल्या एका ताईंचं असं म्हणणं आहे की होळी जाळून आपण पर्यावरणाचं नुकसान करतोय आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढवतोय. पण जर होळी मागचा हेतू आणि विज्ञान जर तुम्हाला कळलं तर अशा प्रकारचे गैरसमज होणार नाहीत. मुळामध्ये आपणच आपल्या सणांची वाट लावलेली आहे. जसं की प्रत्येक सण हा आपण इव्हेंट करून टाकलाय. अगदी आपल्यावरती चित्रपटांचा मालिकांचा एवढा पगडा आहे की चित्रपटात बघायचं आणि जसंच्या तसं रोजच्या जीवनामध्ये ते अंमलात आणायचं. प्रत्येक सणाची तीच बोंब झाली आहे. सगळ्यात पहिल्यांदा या होळी मागचं वैज्ञानिक कारण काय आहे हे आपण आज समजून घेऊयात. आणि त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. होळीला पौराणिक महत्व तर आहेच, पण याला वैज्ञानिक महत्व देखील आहे. फाल्गुन महिन्यात हवामान बदल आणि पर्यावरणीय घटकांमध्ये काही प्रमाणामध्ये बदल घडत असतात. या कालावधीत हिवाळ्यांपासून उन्हाळ्यातील बदलांमुळे एखाद्याच्या शरीरामध्ये आळशीपणाची भावना येते. दिवस आणि रात्री बदलत गेलेल्या कालावधीमुळे वातावरणात होणारा तीव्र बदल एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम करू नये आणि त्यासाठी आमच्या पूर्वजांनी होळी साजरा करण्याचा हा आश्चर्यकारक उपक्रम राबवला. हिवाळ्यामध्ये तापमान कमी होते, ज्यामुळे वातावरणात आणि आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरियांची संख्या वाढते. जेव्हा आपण होलिका दहन करतो तेव्हा आपसुकच तापमान वाढते आणि त्या होळीमध्ये वापरलेली आंब्याची लाकडं, गाईचं तूप, गाईच्या शेणाच्या गौरी, तो एरंड, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत औषधी असतात. या सगळ्यांचं ज्वलन मानव जातीसाठी फायदेशीर आहे. या ज्वलनामुळे वातावरणातले सर्व जीवाणू विषाणू नष्ट होण्यास मदत होते आणि सगळीकडे जर अशा पद्धतीने शास्त्रशुद्ध होळी पेटवली, एखाद्या गावामध्ये पूर्ण सगळीकडे असं वातावरण तयार झालं, शहरात झालं, मग देशात झालं, तर निश्चितच वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीचा बदल पाहायला मिळेल. आता काय झालंय, हल्ली होळीमध्ये कचरा जाळतात, काय मिळेल ते जाळतात. असं चालत नाही. होळीमध्ये आंब्याची लाकडं, गाईच्या शेणाची गौरी, उसाचे बाळ, त्यात टाकलेला सुका नारळ, त्यातलं तूप, खोबरं, हळकुंड, या सर्व गोष्टी जळाल्यानंतर त्याची जी अग्नी धग असते ती दुसऱ्या दिवशीपर्यंत राहते. मग त्यावरती तांब्यामध्ये किंवा पितळ्याच्या भांड्यामध्ये पाणी तापवून मग आंघोळ करायची असते, असा नियम आहे. मग त्या राखीत पाणी मिसळून सगळ्या अंगाला आधी ती राख लावायची आणि मग आंघोळ करायची, असा नियम आहे. पण त्यासाठी होळीमध्ये जाळली गेलेली वस्तू ही शास्त्रशुद्ध असायला पाहिजे. नाहीतर कचरा जाळला आणि काही जाळलं तर त्याची राखी हानिकारक ठरू शकते. त्यानंतर 5 दिवसांनी रंगपंचमीला खरं तर रंग खेळला जातो, पण हल्ली धुळवडीलाच रंग खेळला जातो. अर्थात हे सर्व रंग जे असतात हे पूर्वी निसर्गापासून बनवलेले असायचे आणि केमिकलचे रंग हे आता बनवलेले आहे. पूर्वी नैसर्गिक रंगांचा वापर केलेला असायचा. वेगवेगळ्या वनस्पती असतील, विविध फुलं असतील, कंदमुळं असतील, यांच्यापासून जो रंग बनवला जायचा त्याचा शरीरावर वापर केला जात असे. जेव्हा आपल्या शरीराला हे रंग म्हणजे ह्या त्वचेवरती ते नैसर्गिक रंग लावले जात असे, त्यावेळी ती त्वचा आपल्या शरीरामध्ये ते जिरवून आपल्याला आयुर्वेदीय फायदे देत असत. त्वचेमार्फत त्यांचा शरीरात प्रवेश होऊन आपण सर्व रोगांपासून अलिप्त राहावं, हाच त्यामागचा हेतू होता. आता मात्र हे सगळे नैसर्गिक रंग गेले आणि त्या ठिकाणी केमिकल आले आणि ते हानिकारक आहे. आता आणखीन पुढचा मुद्दा, ज्यावेळेस हे सर्व ज्वलन होतं ना, त्यावेळेस ज्वलनासाठी लागतो ऑक्सिजन आणि ऑक्सिजनमध्ये या वस्तू जळल्यानंतर त्याचं कार्बन डायऑक्साईड मध्ये रूपांतर होतं. आता तुम्ही बघा, फाल्गुन झाल्यानंतर पुढच्या महिन्यात बघा तुम्ही, चैत्रामध्ये झाडांना चैत्र पालवी फुटणार आहे. आपण त्याला चैत्र पालवी म्हणतो. या पालवीला किंवा झाडांना कार्बन डायऑक्साईडची गरज असते, कारण झाडं ही कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. सृष्टीमध्ये निर्माण झालेला हा कार्बन डायऑक्साईड आता होळीमध्ये हा अत्यंत उपयुक्त मानला जातो वनस्पतींना आणि झाडांना. आणि ही झाडं तो कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडतात आणि सृष्टीचं चलनवलन शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याचा हेतू हा शास्त्रकारांचा आहे, हे आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. सध्या आपण बघतो की काचेच्या फसाडांमुळे, एसींच्या ह्या गरमीमुळे वातावरणामध्ये मुळातच खूप गरमी वाढलेली आहे. यासाठी झाडं लावणं फार मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला सण देखील साजरं करणं गरजेचं आहे. हा जो काळ आहे हा संक्रमण काळ असून यानंतर आपलं जे तापमान आहे ते हळूहळू उन्हाळ्यामध्ये वाढायला सुरुवात होणार आहे.
या काळात हवामान बदल होऊन रोग पसरण्याचा संभव आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीने होळीचं प्रयोजन आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे. आपल्या पूर्वजांना निसर्गाचा खूप जास्ती अभ्यास होता आणि म्हणूनच त्यांना या निसर्गाच्या गोष्टींचा सखोल अभ्यास, साधनांचा अभ्यास करून या गोष्टी आणि हे उत्सव साजरे केले किंवा तशा प्रकारचे पायंडे आपल्यामध्ये पाडले. दुर्दैवाने सगळा काळ बदलला आणि सण करण्याची परंपरा बदलली. धुळवडीच्या नावाखाली गटारात लोळवणं सुरू झालं, अंगावर अंडी फोडणं सुरू झालं. आणि तुम्हाला सांगू का, हा प्रॉब्लेम फक्त आपल्या हिंदू धर्मातच आहे. आपल्या रूढी परंपरा या चांगल्या आहेत, परंतु या नव्यानं येऊ घातलेल्या किंवा याच्यात घुसवलेल्या रूढी परंपरा या धर्माचा ऱ्हास करणाऱ्या आहेत. आणि त्यामुळे तुमच्या आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे की धर्मामागचं जे मर्म आहे ते जे कोणी प्रसार करेल, मग तो आनंद पिंपळकर असो नाही तर कोणी असो, त्याच्या शास्त्रशुद्ध तुम्हाला मनाला पटणाऱ्या विचारांचा प्रचार प्रसार, धर्माचा प्रसार तुमच्या माध्यमातून देखील व्हायला हवा. म्हणजे खरा धर्म लोकांपर्यंत पोहोचेल. आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आणि कोणी जर आपल्या धर्मातल्या या गोष्टींना, रूढी परंपरा जर चुकीचं ठरवत असेल तर त्यांना हे त्यावेळेस करण्यामागचं काय शास्त्र आहे हे कळू द्या. आणि इथून पुढच्या काळात हे सर्व सण आपण त्यांनी पूर्वजांनी सांगितल्या पद्धतीने जर आपण साजरे केले तर निश्चितच त्याच्यातून आपल्याला आयुर्वेदीय आणि नैसर्गिक फायदेच होणार. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.